बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर गुरुवारी 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान आता या विमान दुर्घटनेतील अनेक घटकांचा गांभीर्याने विचार होतोय। अपघातामागची कारणं शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे। एका बाजूला हा अपघात कसा झाला, नेमकं काय घडलं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे चर्चा आहे VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची। ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीच्या लिअरजेट 45 विमानाच्या अपघातातच अजित पवार यांचा मृत्यू झाला। ही कंपनी VSR एव्हिएशनच्या अंतर्गत चार्टर्ड विमानं, हेलिकॉप्टर्स पुरवण्याचं काम करते। त्यामुळे आता या कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताच्या काही महिने आधीच खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या व्यवस्थापनावर संसदीय समितीकडून एक अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये खासगी व चार्टर्ड विमान सेवा आणि वाहतुकीशी सुरक्षे संबंधित काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते। या अहवालात नेमकं काय म्हटलंय, VSR कंपनी वादाच्या भोवऱ्यात का सापडली आहे, याविषयी सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळे। अजित पवार हे 28 जानेवारीला सकाळी मुंबईहून बारामती येथे VSR एव्हिएशन या कंपनीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट 45 या विमानाने येत होते। मात्र बारामती विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वीच विमान कोसळलं, ज्यामध्ये विमानातील 5ही प्रवाशांचा मृत्यू झालाय। महत्त्वाची बाब म्हणजे ही पहिलीच घटना नव्हती। याआधीही या सिरीजमधील एक विमान अवघ्या 2 वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावर कोसळलं होतं। तरीही अशा तांत्रिक त्रुटी असलेल्या विमानांना VVIP ड्युटीसाठी परवानगी दिलीच कशी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। मिळालेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबर 2023 रोजी याच कंपनीचं लिअरजेट 45 हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईला येत होतं। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या वेळी ते कोसळलं। या अपघातात विमानाचे 2 तुकडे झाले होते, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। धक्कादायक बाब म्हणजे त्या अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल आजपर्यंत सार्वजनिक झाल्याची माहिती नाहीये। मात्र यावेळी पुन्हा एकदा त्याच विमानाचा अपघात झाल्यामुळे गेल्या 2 वर्षात एकाच कंपनीच्या विमानाचा 2 वेळा अपघात होणं ही आता चिंतेची बाब ठरतीये। 2023च्या अपघाताचा धडा घेऊन या विमानाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात आलं होतं का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागलाय। VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही नवी दिल्ली स्थित कंपनी आहे, जिची स्थापना 2011 साली झाली होती। व्यावसायिक प्रवासाची सेवा देण्यासाठी या कंपनीकडून विमानं पुरवली जातात। कंपनीने दिलेल्या माहितीनुसार VSR कंपनीला 15 वर्षांहून अधिक काळ विमान चालवण्याचा अनुभव आहे। कंपनीकडे 60 वैमानिक आहेत आणि हवाई प्रवाशांनी 99% समाधान व्यक्त केल्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर दिल्लीतील महिपालपूर येथे कार्यालय असलेल्या या कंपनीचा मालक कॅप्टन रोहित सिंग यांनी फोन बंद केला असून ऑफिसमधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं संशय अधिकच बळावलाय। आमच्या माहितीप्रमाणे हे विमान अत्यंत चांगल्या स्थितीत होतं। या प्रकरणी आता DGCA कडून चौकशी करण्यात येते। कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे। या विमानात ना तुम्ही होता ना मी होतो। विमान कधी उडवायचं कधी उतरवायचं हे पायलटच्या हातात असतं। हे विधान होतं विजय कुमार सिंग उर्फ कॅप्टन VK सिंग यांचं। हे कॅप्टन VK सिंग म्हणजे कोण, तर VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक। पुढे ते असंही म्हणाले की पायलटनं आधी विमान धावपट्टी 29 वर उतरवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर धावपट्टी 11 वर उतरवण्याचा प्रयत्न केला, असं समजतंय। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे। प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळाली आहे त्या आधारे मी हे सांगतोय, असंही ते पुढे म्हणाले। या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असताना VK सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं सांगत जबाबदारी झटकली आहे। तसंच या अपघाताचं खापर त्यांनी थेट पायलटवर फोडलंय। आता प्रश्न असा पडतो की ज्या कंपनीचा सेफ्टी रेकॉर्ड इतका खराब आहे, त्यांना पुन्हा उड्डाणाची परवानगी कोणी दिली? या गंभीर अपघातानंतर विमान कंपनीची भूमिका काय होती? ज्या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर अहवाल आले होते त्यांना पुन्हा उड्डाणासाठी फिटनेस सर्टिफिकेट कोणी दिलं? DGCA या ऑपरेटरच्या विमानांची सखोल तपासणी केली होती का, की राजकीय नेत्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या खासगी विमान कंपन्यांना अभय दिले जाते का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे 5 महिन्यांपूर्वी संसदीय समितीने एक अहवाल सादर केलाय, ज्यामध्ये याच प्रश्नावर विचारमंथन केलंय। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जदयूचे खासदार संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केला होता। देशात खासगी व चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वेगाने विस्तारत आहेत,
परंतु त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कमी पडते। त्यामुळे नॉन शेड्यूल सेक्टरमधील या कंपन्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे, असं या अहवालात म्हटलं होतं। शेड्यूल्ड असलेल्या कमर्शियल एअरलाइन्स आखून दिलेल्या नियमांचं काही प्रमाणात पालन करताना दिसतात, तर खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून मात्र नियमांच्या पूर्ततेबाबत अनियमितता दिसते, असं निरीक्षण समितीने नोंदवलं होतं। देशात कॉर्पोरेट जेट, खासगी विमानं आणि चार्टर्ड विमानांचं प्रमाण वाढतंय, परंतु त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र वाढत नाहीये। त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असं अहवालात म्हटलंय। देशात खासगी विमानं, चार्टर्ड विमानं सेवा क्षेत्र विस्तारते। या सेवा सध्या नॉन शेड्यूल सेक्टरमध्ये येतात। या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून होत असलेल्या मेंटेनन्स स्टँडर्ड, ऑपरेशनल कंट्रोल स्ट्रक्चर व कागदपत्रांची पूर्तता या सगळ्या बाबींवर समितीनं चिंता व्यक्त केली आहे। काही चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची तांत्रिक आणि सुरक्षा टीमही कुशल नसल्याचं निरीक्षण समितीकडून नोंदवण्यात आलंय। अशा कंपन्यांवर DGCAने अचानक छापा टाकून तपासणी करण्याची तसेच त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याची गरज असल्याचंही समितीने म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते। बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती, त्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे एखाद्या ठिकाणी खराब हवामान असल्यास लँडिंग करावं की नाही हा निर्णय देणारं ऑपरेशनल कंट्रोल सेंटर नसल्याचं समितीला आढळून आलं होतं। खासगी विमान सेवा मुख्यतः जिथे इतर कमर्शियल विमानांना जाता येत नाही त्या ठिकाणी जाण्यासाठी राजकारणी व व्यावसायिक वापरतात। या विमान सेवा पुरवणाऱ्या सगळ्याच कंपन्यांना सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम बंधनकारक करावी अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे। इतर कमर्शियल विमानं सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमचं पालन करतात, कारण कमर्शियल विमानतळावर ती सुविधा उपलब्ध असते। खासगी विमान कंपन्यांकडून विमानाचं नियोजन तसंच हवामानाचा अंदाज याचा रेकॉर्ड ठेवला जातोय की नाही हे तपासणंही तितकंच आवश्यक आहे। विमानानं उड्डाण करण्यापूर्वीच संभाव्य धोका काय आहे, धोका असल्यास पर्यायी व्यवस्था काय आहे, दृश्यमानता कमी असेल तर काय केलं पाहिजे, या बाबींचा विचार करून त्याची नोंद ठेवणं आवश्यक आहे। खासगी विमान सेवा या नॉन शेड्यूल्ड आहेत, म्हणून या बाबींकडे सर्रासपणे दुर्लक्ष होऊ नये असं या समितीनं अहवालात म्हटलंय। खरं तर या बाबी फक्त अपघातापुरती मर्यादित नाहीयेत। हा प्रश्न विमान सुरक्षा, जबाबदारी आणि परवानगी प्रक्रियेचा आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी होणं अत्यावश्यक आहे। जुनी विमानं, फिटनेस सर्टिफिकेट आणि DGCAच्या भूमिकेवर कठोर तपास हवा का? खासगी विमान पुरवणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवणं गरजेचं का आहे? याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।